नमस्कार. कशाला एज्युकेशन म्हणूया ते बघूया. ह्युमन डेव्हलपमेंटमध्ये आपण बघितलं की बाकीच्या घटकांपैकी एज्युकेशन हा सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे आणि ह्या एज्युकेशनच्या घटकाविषयी आज आपण बोलणार आहेत. मग शिक्षण म्हणजे काय? तर शिक्षण म्हणजे शिकायला शिकणे, शिकण्याची कला शिकणे, लर्निंग टू लर्न. लर्निंग टू लर्न ही जे काही स्किल आहे ते शिकणे म्हणजे शिक्षण होय. मग यामुळं काय होईल तर यामुळं आयुष्यभर मला ज्ञान निर्माण करता येईल. मला आजूबाजूचा परिसर समजला पाहिजे आणि त्या परिसरात झालेले बदल मला समजले पाहिजेत. मग हे परिसर कुठले कुठले आहेत? तर हे परिसर आहेत आर्थिक परिसर. ह्या आर्थिक परिसरामध्ये काय काय येतं तर आर्थिक परिसरामध्ये येतं ते म्हणजे चलनफुगवटा कसा होतोय हे मला कळालं पाहिजे, गुंतवणूक कुठं करायची ते मला कळालं पाहिजे, बचत कुठं करायची ते मला कळालं पाहिजे. एवढंच नाही तर काटकसर कुठं करायची ते पण मला समजलं पाहिजे. सगळे बजेट समजले पाहिजेत, केंद्राचे बजेट समजले पाहिजेत, राज्याचे बजेट समजले पाहिजेत. मी ज्या लोकॅलिटीमध्ये राहतो त्या ग्रामपंचायतचे बजेटसुद्धा मला समजले पाहिजेत. त्यामुळं ह्या आर्थिक परिसरामधले नुसतं समजून नाही तर त्यात झालेले बदलसुद्धा मला समजले पाहिजेत, जेणेकरून त्या पद्धतीनं मला ॲडॅप्ट करता येईल. जर हे ॲडॅप्ट नाही करता आलं तर मी बाहेर फेकला जाईल. म्हणून मला ॲडॅप्ट करता आलं पाहिजे, असे शिक्षण मला पाहिजे. वातावरणात झालेले बदल जर मला नाही लक्षात आले आणि नुसतं लक्षात आले पाहिजेत असं नाही तर त्या लक्षात येऊन त्या पद्धतीनं मला ॲडॅप्ट करावं लागेल तरच मी म्हणू शकेल की मला खऱ्या अर्थानं शिक्षण मिळालं. त्यानंतरचा दुसरा मुद्दा येतो परिसराचा, तो म्हणजे सामाजिक परिसर. सामाजिक परिसरामधल्या कुठल्या कुठल्या गोष्टी मला कळल्या पाहिजेत. समाजाची बांधणी कशी आहे, त्या समाजामध्ये पॉवर गेम्स कोण खेळतोय, ही जी काही रचना आहे ते समजली पाहिजे. भौतिक परिसर माझ्या आजूबाजूचा समजला पाहिजे. भौतिक सुविधा कुठल्या कुठल्या आहेत त्या मला समजले पाहिजेत. समाजाची रचना कशी आहे ती पण मला समजली पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी मला सामाजिक परिसरामध्ये समजल्या पाहिजेत. त्यानंतरचा मुद्दा येतोय सांस्कृतिक परिसर. सांस्कृतिक परिसरामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी येतात तर धर्म, जात, रूढी, परंपरा, एथिक्स, नॉर्म्स, बरोबर आहे. त्यानंतरचा मुद्दा येतो ते म्हणजे खाण्याच्या सवयी कुठल्या कुठल्या आहेत. ह्या सगळ्या गोष्टीचा विचार मला करावा लागतो. धर्म, जात ह्या सगळ्या गोष्टी सांस्कृतिक परिसरामध्ये येतात आणि ह्या सांस्कृतिक परिसरामध्ये जे काही बदल झाले ते मला कळाले पाहिजेत आणि त्या बदलानुसार मला ॲडॅप्ट करता आलं पाहिजे, तरच आपण त्याला शिक्षण म्हणू. नैसर्गिक परिसरामध्ये माझ्या भोवतालचं नैसर्गिक परिसर कसा आहे तो समजला पाहिजे. सजीव निर्जीव परिसर कसा आहे तो मला पूर्णपणे कळाला पाहिजे. त्यात झालेले बदल माझ्या लक्षात आले पाहिजे आणि त्या बदलाला आम्हाला ॲडॅप्ट करता आलं पाहिजे. यालाच शिक्षण म्हणूया. परत अजून एकदा, शिक्षण म्हणजे शिकायला शिकणे. कुठल्या गोष्टी शिकायला शिकणे तर माझ्या वातावरणामध्ये झालेले जे बदल आहेत ते मला समजले पाहिजेत. सशाचं उदाहरण परत अजून एकदा घेतो, जे मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं. त्या सशाच्या उदाहरणामध्ये त्याला जर बदल लक्षात आले नाहीत तर तो जगू शकेल का? तो जो काही आवाज झालता त्याप्रमाणे त्यानं कृती केली. जर त्याला आवाजच लक्षात आला नाही किंवा आवाज ऐकूनही त्याला ॲनालिसिस करता आलं नाही तर तो जगू शकेल का? नाही जगू शकणार. तसंच माणसाचं आहे. वातावरणामधल्या बदल त्याला लक्षात आले पाहिजेत आणि त्याशी त्यानं जुळवून घेतलं पाहिजे. त्यालाच आपण शिक्षण म्हणूया. जर हे नाही करू शकलो तर आपल्याला डिग्निफाईड सर्व्हायव्हल करता येणार नाही. मग शिक्षण म्हणजे नेमकं काय नाही तर ह्या बाबी म्हणजे शिक्षण नव्हे. माहिती मिळवणे म्हणजे शिक्षण नाही. नुसती माहिती मिळवून काहीच होणार नाही. त्या सशाला आवाज झाला, ही माहिती मिळाली पण पुढे ॲनालिसिस झालं नाही, मग काय उपयोग? त्याचाही काही उपयोग होणार नाही. त्याला जुळवून घेता आलं पाहिजे वातावरणाशी. तसंच माणसाला सुद्धा
ह्या बदलत्या वातावरणाशी जुळवून घेता आलं नाही आणि नवीन नवीन माहिती मिळवता आली नाही तर मग काही उपयोग नाही. सेट पॅटर्ननं तुम्ही फक्त माहिती गोळा केली तर काहीच होणार नाही. ती माहिती कधीची आहे, कोणती आहे, कुठली आहे ही तर बदलत राहते, सतत वातावरण बदलत राहते, सांस्कृतिक आणि नैसर्गिक वातावरण बदलत राहते, विशेषतः सांस्कृतिक वातावरण सतत बदलत आहे. मग ह्या बदलत्या वातावरणाशी माहिती वेगळी वेगळी असणार आहे. एकाच माहितीवर तुम्ही स्टिकअप राहून कसं जमेल. एवढंच नाही तर इंडिया टुडेचा एक लेख सांगतोय जगभरामध्ये सगळ्यात जास्त इंजिनियर्स भारत देतोय आणि भारताच्या ही जी काही इंजिनियर पास आउट होऊन एम्प्लॉयमेंटसाठी जात आहेत ते फक्त 7%, 7% एवढेच काय ते एम्प्लॉयमेंट त्यांना मिळण्याजोगं त्यांची कॅपॅसिटी आहे, बाकीच्यांची नाही. म्हणजेच काय तर त्या माहितीचं ॲप्लिकेशन करता आलं पाहिजे. आणि सेट पॅटर्नची माहिती काहीच कामाची नाही, तुम्हाला सतत बदलत राहावं लागेल, हे महत्त्वाचं आहे. निव्वळ साक्षर होणे याला शिक्षण म्हणूया का? खचितच नाही. मग कौशल्य मिळवणे म्हणजे शिक्षण आहे का? अहो, कौशल्य मिळवणे म्हणजे काय? एखादं सुतारकाम शिकलं म्हणजे कौशल्य झालं, फोटोग्राफी शिकली म्हणजे कौशल्य झालं, कॉम्प्युटर चालवता आलं किंवा कॉम्प्युटरचा एखादा भाग कौशल्य मिळवलं तुम्ही त्यामध्ये, तेवढंच मिळवून भागेल का? वातावरण सतत बदलत आहे ना. ह्या कौशल्य मिळवलं तुम्ही म्हणजे एक सेट पॅटर्न तयार झाला, काही काळ तुम्ही अर्थार्जन करू शकाल. तिथून पुढं बदलत्या काळाशी जर तुम्ही कोपअप केलं नाही, मॅच केलं नाही तर अर्थार्जन सुद्धा तुमचं होऊ शकणार नाही. म्हणजेच काय तर ह्या बदलत्या वातावरणाशी तुम्हाला जुळवून घ्यावं लागेल, असंच म्हणावं लागेल. परत येतो, माणूस घडवणे म्हणजे शिक्षण आहे का? शिक्षण म्हणजे काय तर माणूस घडवणे म्हणजे शिक्षण. अरे, माणूस घडवणे म्हणजे काय? वेल कल्चर्ड ह्युमन बिईंग ह्याला तुम्ही माणूस घडवणे म्हणणार का? बरं, वेल कल्चर्ड ह्युमन बिईंग म्हणजे तुम्ही कशाचा विचार करताय? संस्कृतीचा विचार करताय. अहो, संस्कृतीचा फक्त विचार करून बाकीच्या परिसराचा तुम्ही काय विचार करणार? 3 परिसराचा विचार काय करणार तुम्ही? त्या 3 परिसरामधले झालेले बदल तुम्हाला काय करणार? परत तुम्हाला पूर्णपणे संपवून टाकणार. त्यामुळं हे 3 परिसर सुद्धा तुम्हाला समजून घ्यावे लागतील. हे 3 परिसर जर तुम्ही समजून नाही घेतले तर परत अजून एकदा अडचणीचं ठरू शकेल. म्हणजे माणूस घडवणे म्हणजे काय नेमकं, हा परत दुसरा प्रश्न राहतो. आणखीन एक मुद्दा त्याबद्दल सांगू इच्छितोय मी. माणूस घडवायला ती काही निर्जीव वस्तू आहे का हो? त्या निर्जीव वस्तूचं तुम्ही काहीतरी बनवलंय, ह्याला तुम्ही माणूस घडवणे म्हणणार का? अरे, ती सजीव आहे, त्या माणसाला स्वतःचं घडवता येतंय, तुम्ही का बनवताय? आणि तुम्ही जर बनवत असाल तर हे अमानवी आहे. तुम्ही म्हणताल असं कसं? हो, अमानवी आहे. का अमानवी आहे? तर अतिरेकी बनवले जातात. अतिरेकी कसे बनवले जातात? तर त्यांची प्रोग्रामिंग केली जाते, त्यांचं सॉफ्टवेअर त्यांच्यामध्ये घुसवलं जातं आणि ते प्रोग्राम केले अतिरेकी, त्याला तुम्ही माणूस घडवणं म्हणणार का? तुम्ही तरी काय करणार मग? माणूस घडवलं म्हणजे तुमचं सॉफ्टवेअर त्याच्यामध्ये टाकणार आणि तुमचं सॉफ्टवेअर जर त्याच्यामध्ये टाकत असाल तर का हो ह्याला अमानवी नाही म्हणायचं? 100% अमानवी म्हणू. त्यामुळं हे लक्षात ठेवा की माहिती मिळवणे म्हणजे शिक्षण नाही, साक्षर होणे म्हणजे शिक्षण नाही, कौशल्य मिळवणे म्हणजे शिक्षण नाही आणि माणूस घडवणे म्हणजे सुद्धा शिक्षण नाही. दुसरा अजून एक मुद्दा ह्याच्याबरोबरच मला चर्चा करायचा आहे आणि तो असा आहे की आजकाल सहजपणे बोललं जातं, भरपूर शिक आणि भरपूर कमव. भरपूर शिक आणि भरपूर कमव. अरे, पण तू जे काही भरपूर कमवणार आहेस ते टिकणार कधी आहे? जोपर्यंत तुला हे 4ही परिसर समजणार नाहीत तरच तुझा पैसा टिकेल, नाहीतर टिकणार नाही. बाकीच्या परिसराचा विचारच करणार नाहीत का तुम्ही? मग जर बाकीच्या परिसराचा विचार करणार नाहीत तर तुम्ही 100% परत अजून एकदा भुईसपाट. कितीतरी उदाहरण तुम्हाला बघायला मिळतील. बरं, नुसतं अर्थार्जन करण्यानं डिग्निफाईड सर्वायवल होतंय का? याचाही विचार करावा लागेल. त्यामुळं
परत अजून एकदा सांगतोय की हे म्हणजे शिक्षण नाही. माहिती मिळवणे म्हणजे शिक्षण नाही, साक्षर होणे म्हणजे शिक्षण नाही, कौशल्य मिळवणे म्हणजे शिक्षण नाही, आणि माणूस घडवणे म्हणजे सुद्धा शिक्षण नाही. आता त्यापुढे बघू खऱ्या शिक्षणानं काय होईल. आपण जे म्हणतोय शिक्षण, त्या शिक्षणानं काय होईल तर आजूबाजूची परिस्थिती बदलत असताना होणारे बदल मला वेळेपूर्वी कळतील. त्या बदलाचे स्वरूप कळेल, त्या बदलांना मला जुळवून येता येईल, ॲडॅप्ट करता येईल. कारण मला शिक्षण नवीन कसे शिकायचे हे शिकवतं, त्यामुळं मला ॲडॅप्ट करणं सोपं जाईल. एवढंच नाही तर डाटा टू नॉलेज ही जी काही प्रोसेस आहे, ही जी काही प्रक्रिया आहे, ह्या प्रक्रियेमधून जर मी गेलो आणि नवीन नवीन माहिती मला मिळाली तर माझं नॉलेज अपडेट राहील. आणि ह्या अपडेट केलेल्या नॉलेजमधून मला काही आयडियाज आणि टेक्नॉलॉजी डेव्हलप करता येईल. आणि आयडियाज आणि टेक्नॉलॉजी हे सांस्कृतिक परिसर, सामाजिक परिसर बदलायला कारणीभूत ठरतात. हे जर बदलले तर मग आपण म्हणता येणार नाही का आपल्याला की खऱ्या शिक्षणानं माझी परिस्थितीच मला बदलता येईल. त्यामुळं शिक्षणाने काय होईल तर ह्या बाबी आपण समजून घेतल्या पाहिजेत. आता बघूया शिक्षण किती व कोणते शिक्षण ह्याविषयी बोललोय मी, पण शिक्षण किती घेतले पाहिजे ह्याविषयी आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. किती शिक्षण घेतले पाहिजे हे समजण्या अगोदर कुठून शिक्षण घेतलं पाहिजे हेही समजलं पाहिजे. एक ग्राफ दाखवतोय तुम्हाला. तो ग्राफ म्हणजे फर्स्ट 1000 डेज आर इम्पॉर्टंट. त्या 1000 डेज हे जे काही निप्सिडनं मान्य केलेलं आहे तोच ग्राफ तुम्हाला दाखवतोय मी. आणि ह्या ग्राफ तुम्ही पाहू शकताय. आणि ही ग्राफ दाखवतो की मातेच्या गर्भधारणेपासून तो जर पहिला दिवस पकडला तर तिथून पुढं 1000 दिवसामध्ये 90% मेंदूची वाढ होते, 90% वाढ होते. आणि तिथून पुढं राहिलेले 10% होते. म्हणजे शिक्षण कुठून सुरू करायचं मग? अहो जन्मा अगोदर तर हा ग्राफ सांगतोय की 50% मेंदूची वाढ ही जन्मा अगोदरच होते. जन्मल्याबरोबर त्याची 50% झालेली असते. म्हणजे ते 50% किती महत्त्वाचे आहेत हे तुम्हाला सांगायला नको आहे. त्यामुळं कुठून शिक्षण दिलं पाहिजे हे तुम्ही पाहू शकताय. त्यानंतर फक्त प्राथमिक शिक्षण म्हणजे शिक्षण का? प्राथमिक शिक्षणानं वातावरण समजणार आहे का? जर समजणार नसेल तर मला प्राथमिक शिक्षण काहीच कामाचं नाही. बरं मग आपण विचार करू की आपल्या घटनेनं आर्टिकल 21A मध्ये जे सांगितलेलं आहे, जे फंडामेंटल राईट्स दिले आहेत आपल्याला, राईट टू एज्युकेशनचे, ते पूर्ण होईपर्यंत शिक्षण बास होईल का? तर तेही कदाचित बास होणार नाही. कारण की त्यामुळं परिस्थिती मला समजेलच असं बिलकुल सांगता येणार नाही. म्हणजे तिथपर्यंतही आपल्याला थांबता येणार नाही. मूळतः ह्या घटनेमध्ये जे काही सांगितलेलं आहे हे क्वालिटी एज्युकेशनबद्दल अभिप्रेत आहे. आणि ह्या घटनेमध्ये सांगितलेलं जे आहे, आपल्या घटनेमध्ये फंडामेंटल राईट्स, ह्या मिनिमम एज्युकेशनबद्दल बोललेलं आहे. त्याला वाढ करायचीच नाही का? त्यात बदल करायचाच नाही का? तुम्हीच विचार करा. मग शिक्षण कुठपर्यंत पाहिजे तर जागतिक ज्ञान प्रक्रियेत सर्व समूहांना सर्वोच्च सहभाग मिळेपर्यंत. हे कसं आपल्याला लक्षात येईल? कारण की मग सांगितल्याप्रमाणे जागतिक ज्ञान प्रक्रियेत सर्व समूहांना सर्वोच्च सहभाग मिळेपर्यंत कसा संबंध जोडता येईल? बघा तुम्हाला सांगितलं मी की नॉलेजमुळं नवीन आयडियाज, नवीन टेक्नॉलॉजी येते. आणि नवीन आयडियाज, नवीन टेक्नॉलॉजीमुळं आपले वातावरण बदलतं, परिसर बदलतोय. मग ह्या बदलत्या परिस्थितीशी आपण जुळवून घेतोय. प्रश्न असा आहे की जागतिक ज्ञान प्रक्रिया जी काही चालते त्याच्यामध्ये भारताचा सहभाग किती आहे ह्याचा विचार करावा लागेल. का आपण दुसऱ्यांनीच जो परिसर बदललेला आहे त्यालाच ॲडजस्ट करत राहायचं का आपण परिसर बदलायचा? जर आपण परिसर बदलणार असू तर मग हे तिथपर्यंत आपल्याला शिक्षण घेऊन गेलं पाहिजे. कुठपर्यंत? जागतिक ज्ञान प्रक्रियेत सर्व समूहांना सर्वोच्च सहभाग, नुसता सहभाग नकोय, सर्वोच्च सक्रिय सहभाग
त्याला मिळेपर्यंत शिक्षण आपल्याला घ्यावं लागेल. त्यानंतरचा तुम्हाला जो ग्राफ दाखवतोय की आपण खरोखरच किती गांभीर्य आहे त्या एज्युकेशनबद्दल ते आपल्याला समजून येईल. ह्या GDPच्या ग्राफमधून GDPचा किती पर्सेंटेज हे एज्युकेशनवर खर्च भारताने आजपर्यंत केलेला आहे, त्याच्यामध्ये राज्य शासनाचा आणि देशाचा वाटाही आहे. हा आपल्याला ग्राफ दर्शवतोय. तो काय दर्शवतोय की आपण 2009 पासून ते 2012 पर्यंत हा ग्राफ वाढता दाखवतोय. म्हणजे GDPचं पर्सेंटेज आपण एज्युकेशनमधलं वाढतच जातोय. ते कुठपर्यंत? 4% तिथून मात्र 2014 पासून कमी कमी होताना दिसतंय आणि कुठेतरी 2018ला वाढताना दिसतंय. किती पाहिजे हो पर्सेंटेज ते? तर अभिप्रेत आहे 6% पाहिजे. भारताच्या हिशोबानं बोलतोय तुम्हाला मी. 6% पाहिजे हे GDPचं पर्सेंटेज एज्युकेशनमधलं. आपण 6% जाऊ दे, आता कुठंतरी 3च्या आसपास कुठंतरी आहेत आपण. यामुळेच विचार करा म्हणतोय मी की आपण खरोखरच एज्युकेशन विषयी किती गांभीर्यानं लक्ष देतोय. हा दुसरा ग्राफ जो दाखवतोय आपण, तो दुसरा ग्राफ दाखवतोय की ब्रिक्स नेशनचा. हे ब्रिक्स नेशन काय? तर ब्राझील, रशिया, इंडिया, चायना अँड साऊथ आफ्रिका ही जे डेव्हलपिंग कंट्रीज आहेत जगामधले, ह्यांनाच वेगळा दर्शवलं जातंय, ब्रिक्स नेशन असं म्हणलं जातंय. कारण का? तर आम्ही डेव्हलप्ड कंट्रीजशी कम्पेअर करू शकणार नाहीत, कारण की ते ऑलरेडी डेव्हलप्ड आहेत. मग डेव्हलपिंग कंट्रीज कोणत्या कोणत्या आहेत? तर हे 5 देश गृहीत धरले गेलेत. आणि ब्रिक्स नेशनचा हा जो ग्राफ दाखवतोय तुम्हाला, तो म्हणजे ह्या 5 देशांमध्ये सुद्धा भारताचा क्रमांक सगळ्यात खालचा आहे. एवढंच नाही तर 2007 पासून 2016 पर्यंत ही जी काही इन्व्हेस्टमेंट एज्युकेशनवरची आहे ती किती आहे ते तुम्ही पाहू शकता. किती प्रगती केली आहे. परत अजून एकदा आपलं किती गांभीर्य एज्युकेशनवर हे तुमच्या लक्षात येईल. त्यानंतर ह्याच ब्रिक्स नेशनचा प्युपिल टीचर रेशिओ, विद्यार्थी आणि शिक्षकाचा रेशिओ एलिमेंटरी एज्युकेशनचा 2014चा हा ग्राफ आहे. तो दर्शवतोय तुम्हाला की किती विद्यार्थी संख्येमागं किती शिक्षक आहेत. इथं सुद्धा आपण खालीच आहेत. फक्त साऊथ आफ्रिका आपल्यापेक्षा खाली आहे, बाकीचे तिन्ही नेशन आपल्यापेक्षा पुढीच आहेत. त्यानंतरचा ग्राफ दाखवतोय जो शॉकिंग आहे, माझ्यासाठी तरी शॉकिंग आहे, तुम्हालाही तो शॉकिंगच असेल. आणि तो सगळ्यात महत्त्वाचे भाग म्हणजे 2001 पासून मुलींचं प्रमाण, मुलांच्या प्रमाणात, मुलं जर 100 धरले तर मुली त्या प्रमाणात किती शिक्षण घेत आहेत. एलिमेंटरी एज्युकेशनमध्ये, अप्पर एलिमेंटरी एज्युकेशनमध्ये आणि सेकंडरी एज्युकेशनमध्ये हे जर बघायला गेलं तर 2001 पासून ते 12-13 पर्यंत हा काही ना काहीतरी वाढतोय, कमी जास्त होतोय, पण सर्वसाधारणपणे तो वाढतच जातोय हे तुम्हाला बघायला मिळेल. पण 2012-13 नंतर हा ड्रॉप डाऊन झालेला आहे आणि विशेषतः एलिमेंटरी एज्युकेशनमध्ये जास्त ड्रॉप डाऊन आहे. जर एलिमेंटरी एज्युकेशनमध्ये हे एवढं मोठा ड्रॉप डाऊन आहे तर बाकीच्याचा विषयच येणार नाही काही. मग हे मुलीचं शिक्षणाचं प्रमाण कमी होतंय. का कमी होतंय? तर निश्चितपणे आपल्याला असं म्हणता येईल की सामाजिक आणि सांस्कृतिक वातावरण मुलींच्या शिक्षणाला पोषक नाही आहे, म्हणूनच हा ग्राफ ठेवलेला आहे. त्यानंतरचा ग्राफ तुम्हाला दाखवतोय तो म्हणजे एनरोलमेंट, विद्यार्थ्यांचे एनरोलमेंट शासकीय किंवा सरकारच्या एज्युकेशन इन्स्टिट्यूटमध्ये किती आहे, खाजगी इन्स्टिट्यूटमध्ये किती आहे आणि गव्हर्नमेंट एडेड इन्स्टिट्यूटमध्ये किती आहे. हा ग्राफ काही प्रोजेक्टेड आकडेसुद्धा सांगतोय. आणि हे आकडे लक्षात घेता 2010-11ला शासकीय इन्स्टिट्यूटमध्ये 63% एवढी एनरोलमेंट होती आणि ती आता राहिलेली आहे 57% 2013-14ला. 5वी ते 12वीचा विचार केला ह्याच्यामध्ये. आणि हे जर असंच चालू राहिलं तर 2030-31ला हे प्रमाण शासनाचं 33% एवढंच राहील. म्हणजे विद्यार्थ्याची एनरोलमेंट शासकीय शाळेमध्ये किंवा शासकीय इन्स्टिट्यूटमध्ये कमी कमी होताना दिसतीये. आणि वाढतंय कुठलं मग? तर खाजगी क्षेत्रातलं वाढतंय. आणि हे जर खाजगी क्षेत्रातलं वाढतंय तर तुमच्या लक्षात येईल
की एज्युकेशन फॉर ऑल हे राहणार आहे का? कारण की एज्युकेशन ऑफ ऑल जर राहत नसेल तर हे फॉर द पीपल आहे का, हे परत अजून एकदा लक्षात घ्यावं लागेल आपल्याला. मग आता ह्याला उत्तर काय? हे तर सगळ्या गोष्टी आहेत, मग ह्याला उत्तर काय? तर ह्याला उत्तर आहे ती म्हणजे लोककृती, लोकांची कृती. मागणी निर्माण करावी लागेल. का लोकांनीच मागणी निर्माण करायची? परत अजून एकदा आपण जातोय बाय द पीपल. जे काय आहे ते बाय द पीपल झालं पाहिजे डेव्हलपमेंटमध्ये. मग बाय द पीपल ही मागणी निर्माण करावी लागेल. जगभरात कुठलंही शासन असू द्या, जोपर्यंत मागणी नाही तोपर्यंत सप्लाय होत नाही. मग मागणीसाठी सुद्धा लोककृतीच करावी लागेल आणि सप्लाय कसा होतोय यासाठी सुद्धा लोककृतीच करावी लागेल. एवढंच नाही तर त्या पुढे जाऊन आपण असं म्हणूया की शिक्षणाची गुणवत्ता तपासणी सुद्धा लोककृतीच असली पाहिजे. इट शुड बी बाय द पीपल. आत्ताच्या पूर्ण व्हिडिओमध्ये जर काही चांगलं असेल ते माझ्या त्या 2 गुरूंचं आहे. जे काही चुका असतील त्या माझ्या आहेत. चुका एक्सेप्ट करायला, तुमचे रिॲक्शन्स मी एक्सेप्ट करायला कधीही तयार आहे. मला मेल कराल किंवा ह्या मेसेज बॉक्समध्ये काही टाईप करून मला लिहाल. धन्यवाद.